हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आज आपण 16वा भाग पाहणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं की भगवान बुद्धांनी कनिष्ठ जातीच्या लोकांना देखील धम्मदीक्षा दिलेली आहे. स्त्रियांना देखील धम्मदीक्षा दिली, म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्या धम्मामध्ये बाळगलेला नाही आहे. ह्या भागात पाहूयात की बुद्धांनी पतित आणि गुन्हेगार लोकांना देखील धम्मदीक्षा दिलेली आहे. त्यात सगळ्यात जास्त प्रसिद्ध म्हणजे अंगुलीमाल, जो की राजा प्रसेनजिताच्या म्हणजे कौशल नगरीमध्ये उपद्रव करत होता. बुद्धाने कुठलंही शस्त्र हातात न घेता त्याला धम्माची दीक्षा दिली आणि प्रेम आणि बंधुभाव शिकवला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या भागात पाहणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला हा भाग नक्की आवडेल आणि हा भाग तुम्ही पूर्ण पाहाल. धन्यवाद. भाग 8. पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. एका शिस्तहीनाची धम्मदीक्षा. प्राचीन काळी राजगृहात एक शिस्तहीन मनुष्य राहत होता. तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नसे. त्याच्या हातून काही पापकर्मे घडले की पुण्यप्राप्तीच्या आशेने तो यज्ञयाग आणि सूर्यचंद्र व अग्नी यांची पूजा करी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असे. परंतु पूजा आणि प्राण्यांचे बलिदान यांच्यासारखे शारीरिक कष्टाची कितीही विधी केले तरी सतत 3 वर्ष दीर्घोद्योग करूनही त्याच्या मनाला शांती लाभेना. शेवटी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धांची भेट घ्यावयाचे त्याने ठरविले. तेथे पोहोचल्यावर भगवान बुद्धांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घेतले आणि त्याला खूप आनंद झाल्याचे त्याने सांगितले. नंतर भगवंतांनी त्याला पशुचा बळी देण्याचे कसा मूर्खपणा आहे आणि ज्या विधींचा मनावर काही परिणाम होत नाही आणि ते केल्याने आदरणीय व्यक्तींविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्यबुद्धी याची जाणीव होत नाही, असे छान समजावून सांगितले. आणि शेवटी भगवंताने अशा काही गाथा म्हटल्या की त्यांच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूच्या सर्व प्रदेशासह ते स्थान प्रकाशमान झाले. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेषतः त्या मुलाचे आईबाप भगवंताची पूजा करण्यासाठी तेथे आले. मुलाच्या त्या मातापित्यांना पाहून आणि आपल्या मुलांविषयी त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धांनी स्मित केले आणि पुढील गाथा म्हटल्या. थोर पुरुष हा ईर्ष्येपासून पूर्णपणे निरीच्छ असतो. तो स्वयंप्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच निवास करतो. जर एखाद्या वेळी त्याच्यावर दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे आणि आपल्या प्रज्ञेनुसार वागतो. शहाणा मनुष्य म्हणजे भद्रपुरुष ऐहिक सुखामध्ये गुंतून राहत नाही. संपत्ती, संतती, जमीन जुमला याची त्याला इच्छा नसते. तो नेहमी शीलाचे सावधगिरीने पालन करतो आणि प्रज्ञेचा मार्ग अनुसरतो. तो संपत्तीच्या किंवा मानाच्या नादी लागत नाही. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. हे ओळखून प्रज्ञावान माणूस त्याच्या अस्थिर मनाच्या मित्राला सुधारण्याचा आणि त्याला सद्गुणाकडे वळविण्याचा प्रयत्न करीत असतो. 2. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. कौशल देशाचा पसेनदी म्हणजे राजा प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक भयंकर दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत. त्याचे कामच लोकांना जखमी करणे व मारून टाकणे हे होते आणि तो कोणालाही दया दाखवित नसे. त्याच्यामुळे अनेक गावे ओसाड झाली होती, नगरांची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या अत्याचाराविषयी ऐकले. तथागताने त्याला सदाचरणी माणूस बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपले पात्र चिवर घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल राहत असे तिकडे निघाले. ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू
मोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. जेव्हा 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेलीत तरी तो सगळा जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने जाऊ लागले. दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी आणि इतरही लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला, तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असलेले पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांचा जथ्था देखील त्या वाटेने जाण्यास धजत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडू शकत असे, आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने जात असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला कसा गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंताला म्हटले, थांब. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाला, मी तर थांबलो आहे, परंतु तू दुष्कर्म करण्याचे कधी थांबवशील? तुला आपलासा करावे, सदाचाराच्या मार्गावर तुला आणावे, म्हणून मी तुझ्या मागोमाग आला आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. जर त्याला तू एक संधी देशील तर त्यामुळे तुझा कायापालट होईल. भगवंताच्या शब्दांनी अंगुलीमाल भारावून गेला आणि तो म्हणाला, अरे रे रे, शेवटी या ऋषीने मला जिंकलेच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगत आहात, म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. आपल्या गळ्यातील माळ त्याने दूर फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरून धम्मदीक्षेची इच्छा व्यक्त केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्षू, ये, माझ्या मागोमाग ये. आणि अंगुलीमाल त्याच वेळी भिक्षू बनला. भिक्खू अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या निवासस्थानाकडे निघाले. त्यावेळी राजा प्रसेनजिताच्या प्रसादात लोकांचा प्रचंड समुदाय जमला आणि मोठ्याने ओरडून, आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यास धन्यता मानतो आहे. महाराज, त्याचा निपात करा, असे तो समुदाय ओरडत होता. प्रसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले, पण त्याला यश आले नव्हते. एक दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंताला भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंताने विचारले, महाराज, काय झाले? मगधाच्या श्रेणीय बिंबिसाराचा, वैशालीच्या लिच्छवीचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय? नाही भगवंत, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनावर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निपात करावयाचा आहे, पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे. महाराज, मुंडन केलेला, काशाय वस्त्र धारण करून भिक्षूसारखा दिसणारा, जो कोणालाही मारित नाही, जो चोरी करीत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एक वेळाच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तुम्ही पाहिलेत तर तुम्ही काय कराल? भगवंत, मी त्याला वंदन करील, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन, अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षिततेची व्यवस्था करीन. त्याचा तो अधिकारी आहे. परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर
सद्गुणाची छाया पडणे कधी शक्य आहे काय? त्यावेळी भिक्खू अंगुलीमाल भगवंताच्या अगदी जवळ बसलेला होता. अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, महाराज, हा पहा अंगुलीमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस ताठ उभे राहिले. ते पाहून भगवंत म्हणाले, भिवू नका महाराज, भिवू नका. या ठिकाणी भिण्याचे कारण नाही. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगुलीमाला जवळ जाऊन म्हणाला, पूज्यवर, आपण खरोखर अंगुलीमाल आहात काय? होय महाराज. महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते आणि आपल्या मातेचे गोत्र कोणते होते? माझ्या पित्याचे गोत्र गार्गे होते आणि माझ्या मातेचे गोत्र मैत्राणी होते. गार्गे मैत्राणी पुत्रा, सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेईन. परंतु आता अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची व 3 पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहेत. यापुढे 3च वस्त्र आणि ती देखील पंसुकुलिक म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर मिळालेल्या कापडांचीच राहतील. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले साह्य नाकारले. नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवंत, खरोखरी आश्चर्य आहे. अमानुषाला अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंताची केवढी ही किमया. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही. परंतु काठी किंवा तलवार याचा मुळीच उपयोग न करता भगवंताने त्याला जिंकले. भगवंत, मला आता लगेच गेले पाहिजे, कारण बरेच कामे अद्याप उरकायची आहेत. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून त्याने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्ती येथे गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला, तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले, त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले व त्याची वस्त्रे फाटून गेली. आणि अशा स्थितीत तो भगवंताच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंत म्हणाले, हे सगळे सहन कर अंगुलीमाल, हे सगळे सहन कर. याप्रमाणे भगवान बुद्धांची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्ती सुखाचा आनंद घेत तो म्हणाला, ज्याच्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आस्था दाखवू लागतो. आपले दुर्गुणाने भरलेले पूर्वजीवन जो आता सद्गुणाने झाकून टाकतो आणि आपल्या ऐन तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो, तो ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वी प्रकाशमान करतो. माझ्या शत्रूने देखील ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत या मार्गाने जाऊन प्रज्ञेचे त्यांनी अनुसरण करावे. माझ्या शत्रूने विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा. स्वतः अंगुलीमाल म्हणून व प्रभावपतीत होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंताने त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, परंतु मी आता मुक्त झालो आहे. 3. इतर गुन्हेगाराची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर अंतरावर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. त्या दरीमध्ये 500 दरोडेखोर राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची ते लूटमार करीत आणि खून करीत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निसटून जात. त्या गिरीकंदरांपासून जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना कळून चुकले. त्या लोकांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते की त्यांचे आचरण हे दुराचरण होते. भगवान त्या लोकांच्या दृष्टीत पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले.
आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खडग आणि धनुष्यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्यांच्या खोगारीत सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जव्हारीत लावून सजविला होता. दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले. त्याच्या अंगावर असंख्य बाण शिरले आणि त्यांना जखमा झाल्या. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, अरे देवा हे काय, अरे देवा हे काय. त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना देतात किंवा स्वतः सोसतात त्या मानाने क्षुल्लक आहेत. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकल्याने जी प्रज्ञा जागृत होते त्यांनीच या अश्रद्धा आणि संदेहाच्या जखमा भरून निघून शकतात. दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, मानसिक दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. मूर्खपणासारखा खोलवर उतरणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणूक हाच त्यावर उपाय आहे. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते आणि भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्याला दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांचे मार्गदर्शन होते. धम्माच्या शिकवणुकीमुळे अंधश्रद्धेचा नाश होतो. ती मानसिक दुःखे दूर करते. आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती धम्म शिकवण ऐकतात त्यांना सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच या सुखाच्या पदाला पात्र ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दृष्ट कृत्यांचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेला बाण आपोआप गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला. 4. धम्मदीक्षेची जोखीम. पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि मांस शिकारीला गेले असताना ते दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात. जो दयाळू आहे तो कोणत्याच प्राण्याची हत्या करीत नाही. तो प्राण्याच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी सज्ज असतो. धर्म अमर आहे. या धर्माचे जो पालन करतो त्याच्यावर कधीही संकट कोसळणार नाही. विनयशीलता, ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणालाही क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे. दुर्बलाविषयी मैत्रीभाव, धम्माच्या शिकवणुकीनुसार शुद्ध जीवन, खाण्यास किती आवश्यक आहे याची जाणीव, या गोष्टी वारंवार जन्मग्रहण करणे आणि मरणे यापासून सुटका करायचे उपाय आहेत. हे भगवंताचे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे मन परिवर्तन झाले आणि उपासिका म्हणून त्या धम्मामध्ये दीक्षित झाल्या. पुरुष परत आल्यानंतर भगवंताला ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे पुढील सूक्त ऐकताच त्यांच्याही मनाचे परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले. जो प्राणीमात्राशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टींचा लाभ होतो. त्याचे शरीर नेहमी निरोगी सुखी असते. त्याला शांतपणे झोप येते. त्याला चित्ताची एकाग्रता लाभते. त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत. देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात. विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील कष्टांपासून त्याचा बचाव होतो. अग्नी व पाणी याचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही.
तो जेथे कुठे राहतो तेथे आपल्या कार्यात यशस्वी होतो आणि मेल्यानंतर ब्रह्मलोकात जातो. हेच ते 11 लाभ. हा उपदेश त्यांनी ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना उपासक म्हणून धम्मात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांतीचा लाभ झाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणूनही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.